हे पाचही विशेषण राजाच्या ठिकाणी बसतात, ज्ञानोबरायांच्या ठिकाणी बसतात. म्हणून ज्ञानोबराय अलंकापुरीचे राजे, ज्ञानोबराय अलंकापुरीचे राजे. आणि आज अलंकापुरीच्या राजाने तुमच्या आमच्यासाठी हा अभंग जो निवडलाय, अवघाची संसार सुखाचा कविया आनंदे भरिणा तेही लोके, हा अभंग ज्ञानोबराय आनंद कशात आहे आणि तो आनंद का शोधला पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. आता पटापट बोलायचं, बोलतायचं माणसाला. हा, हरिपाठ कोणाचं पाठ आहे? हरिपाठ पाठ कोणाचं आहे? आपल्या मध्ये हरिपाठ पाठ आहे ना. हा, मग सांगा. आता 60 वर्ष झाले माझ्या अगोदर बसून तुम्ही हा इथं सप्त्याला येत आहे. बरोबर. 60 सप्ते ऐकले. बरोबर ना. किती महाराज लोक गेले घरी ज्याच्या त्याच्या गेले ना. हरिपाठ पाठ आहे ना. मग हरिपाठाला आवड किती? हरिपाठाला आवड किती? हो राम महाराज हरिपाठाला आवड किती? हरिपाठाला आवड किती? हा, माऊली तुमचं नाव काय? किती? विठ्ठल मला असं वाटत होतं की बाबा आमच्या पुणे जिल्ह्यात राजकारण जास्त आहे. इतकं बोलले ना, एक म्हणतात 27, एक म्हणतात 28. हा, जे 28 म्हटले त्याचं उत्तर चुकीचं आहे आणि जे 27 म्हटले ते अगदी बरोबर आहे. 28 तुमचं पण उत्तर चुकीचं नाही. आपल्या महाराष्ट्राला लाभलेले एक सातारा जिल्ह्याचं भूषण बाबा महाराज सांगतात, त्यांनी त्या अभंगाची निर्मिती केली. अभंग हरिपाठी असते 28 रचिले विश्वासे रचिले विश्वासे ज्ञान देवे. मौली आता आहे तसं राहू द्या. आता जे 27 म्हटले ते बरोबर आणि 28 म्हटले ते चुकीचं म्हणता येणार नाही. त्याचं कारण सांगितलं. पहिल्यांदा यज्ञ करून देव मिळत होता. शांत करा, थोडीशी शांत करा, डिस्टर्ब होते. पहिल्यांदा यज्ञ करून देव मिळायचा, तप करायचे होते, योग करायचे, हवन करायचे आणि देवाची प्राप्ती करून घ्यायची. परंतु कालांतराने असं झालं, कलियुग चालू झालं. हे काही केले नाही, देव मात्र प्रसन्न होत नव्हते. तेव्हा सगळ्या देवांनी मीटिंग घातली आणि म्हटले आपण काय केलं पाहिजे बरं, आपल्याला देव प्रसन्न झाले पाहिजे. म्हटले आता कलियुग धारणा स्मरणे, कलियुगाचा उद्धार जर व्हायचा म्हटलं तर आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याला काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. मग नामस्मरण करायचं, तो कोणत्या देवाचं करायचं? काहीतरी पाहिजे ना आपल्याला. काय पाहिजे? अभंग, गाथा, भजन काहीतरी करायला पाहिजे ना. मग म्हणजे आता काय करायचं? आपण सगळं समजायचं 18 पगड जातीमध्ये काय करायचं? जन्म घ्यायचा आणि जन्म घेतला तर आपापल्या ग्रंथांची निर्मिती करायची. वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार चालू करायचा आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार प्रत्येकाने आपापल्या ग्रंथांची निर्मिती केली आणि सगळ्या संतांनी आपले ग्रंथ एक दिवस सर्वात श्रेष्ठ ग्रंथ कोणता याची निवड करण्यासाठी एकत्र आले. कुठं? पंढरी. विठ्ठल विठ्ठल यांनी काय केलं? आपापल्या
सर्वात श्रेष्ठ ग्रंथ कोणता म्हणून त्यांनी निवड केली. कशाची? सगळे आले पंढरी. जरा इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. विक्षेप करू नका. सर्वात श्रेष्ठ ग्रंथ कोणता याची निवड करण्याचं ठरलं. आपापले ग्रंथ घेऊन सगळं संत वाळवंटात जमले. सगळं संत वाळवंटात जमले. आता मंडप घातला गेला. मंडप घातला गेला. मंडप घातला गेला. मंडप घातला गेला. हा, छोटी मुक्ताई काय करायची? काठी विजवायची, वरती फेकायची मंडप घालायला. मंडप बांधला आणि आता सप्ताह चालू झाला. या सप्त्यामध्ये आता कीर्तन करणार कोण? काय झालं? सप्त्यामध्ये कीर्तन करणार कोण हा विषय निघाला. हा विषय निघाला. पहिल्यांदा कीर्तन परंपरा कोणी चालू केली? कोणी चालू केली? माऊली बोलत चला. ओ भागवत कथा काय तुम्ही बोलत चला, बाकी कोणी नाही बोलत. आपापले बोला. जरा बोललं तर मला कळेल का माझी भाषा तुम्हाला कळते. कीर्तन परंपरा चालू झाली. कीर्तन परंपरा चालू झाली. सगळ्यांनी नामदेवरायांना उभं केलं. नामदेवराय कीर्तनात उभे राहिले आणि नामदेवराय कीर्तनात उभे राहिले. आमचा भगवान परमात्माला मोह आवडेना झाला आणि भगवान परमात्म्याने विटेवरून उडी मारली आणि डायरेक्टली कीर्तनात नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे नामदेव कीर्तन करत होते. भगवान परमात्मा आला आणि नाचायला सुरुवात झाली. देव इतका नाचला, इतका नाचला, इतका नाचला. कबीर महाराज म्हटले, देवा पितांबर कळलं रे, आता वास कर. काय म्हणले? देवा पितांबर कळलं रे, आता वास कर. आमच्या पोरांना जर असं म्हटलं ना, आमच्या पोरं म्हणतात, ताई देव नाचला ना, आम्हाला नाचू देत ना. आणि आपण जर गणेशोत्सव आला तर मग पोरं म्हणतात, पायी घागऱ्या करते ऋण झुन, पायी घागऱ्या करते ऋण झुन, नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगी, नाचतो नाचतो. आपले पोरं काय म्हणतात माहिती का? गणपती बाप्पा नाचला, पांडुरंग नाचला, मग आम्ही नाचायला काय हरकत आहे? शिवजयंती पाहत नाही, रामनवमी पाहत नाही, हे डीजे डॉल्बी आणणार आणि मग तिथं म्हणणार बाईवाड्यावर या. काय म्हणणार? हा, मग तरुणांनी नाचलं पाहिजे ना. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नाचू कीर्तनात रंगे, नाचू कीर्तनात रंगे, नाचू कीर्तनात रंगे, नाचू कीर्तनात रंगे. आपण लाडक्या बहिणी कुणाच्या भेटतात ना पैसे, हा खात्यावर जमा झाले असते ना, साचलेले. आता माझ्याकडे द्या, घेऊन जाते, चालेल का? हा, लाडक्या बहिणी आहेत ना, संसार करायचे ना, आपली पात्रता पहा, आपली पात्रता नक्कीच पहा. आपण काय अशा साधे सुद्धा नाही. ज्ञानोपर आहे ना, जनाबाईंनी बोलावं, ज्ञानदेवा आपण तो बोला,
एवढी पात्रता कोणाची? महिला मंडळींची. बरोबर. आता कीर्तन झालं, दुसऱ्या दिवशी काळा झाला. सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून निवड कशाची करण्यात आली? वारीला कोण कोण जातात? सगळे जातात. बरोबर. हरिपाठ हा ग्रंथ कुणाला माहितीये? माऊली, मावशे, गोगरवाली मावशी, लय गोगरवाले मावशी तिथं. हरिपाठ माहितीये ना? किती रुपयाला भेटतो? पुस्तक कितीला भेटतं? विशाल कितीला भेटतं? 10 रुपये. कार्तिक स्वामी तुमचं काय मत आहे? बरोबर. आणि जर आपण तुकोबरायांच्या सोहळ्यात जर गेलो, 57 नंबर दिंडीमध्ये जर गेलो ना, नामदेव बाप्पा शामगावकरांची मालिका सुद्धा फुकट देतात, एवढी मोठी. बरोबर ना? मग हरिपाठ पुस्तक दिसायला छोटं, उद्धरायला मोठं. दिसायला छोटं, उद्धरायला मोठं. सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून हरिपाठाची निवड करण्यात आली. आणि सगळ्या संतांनी ज्ञानोबरायांचा हरिपाठ ग्रंथ डोक्यावरती घेतला. दिंडी प्रदक्षिणा झाली आणि वाळवंटात काला झाला. वाळवंटात 2दा काला झाला. एकदा भगवान परमात्म्याने केला, भगवान कृष्णाने, आणि दुसऱ्यांदा ज्ञानोबरायांनी केला. 2दा काला झाला. काला घेतले. बाकीचे सगळे संत आपापल्या घरी गेले. समकालीन संतांनी ज्ञानोबरायांना उचलून घेतलं. सगळे थांबले, जे ते ज्याच्या त्याच्या हिशोबाने गेले. पण जे काही थोडेफार संत होते ते आपापल्या रावटीत थांबून घेतलं. आजही आपण पंढरीत जातो. पंढरीत गेल्यानंतर आपल्याला घराकडे जाऊ वाटत नाही. किती फार करोडोंचा प्रॉपर्टी असलेला माणूस, माडीवरती माडी बांधलेला माणूस पंढरीत गेला आणि त्याला असं वाटलं की मी लगेच घरी जावं, असा माणूस दाखवून दिला. असं कधी होतं का? पंढरीत गेलाय माणूस आणि घरी जावं वाटतं, असं होत नाही. मग ते थांबले आणि थांबल्याच्या नंतर ज्ञानोबरायांना तुकोबराय बोलतात. ज्ञानोबराय हा 27 अभंगांचा हरिपाठ आहे. किती? 27 अभंगांचा हरिपाठ. हा अभंग, हे हरिपाठ म्हणण्यासाठी कमीत कमी वेळ किती लागतो? 27 अभंगांचा हरिपाठ आपण डेली घेतो. किती अभंग वेळ लागतो? 15 मिनिटं. चला, 15 मिनिटं लागतो. तर ज्ञानोबराय स्पर्धेचं युग आहे, हे कलियुग आहे. आता ज्ञानोबराय कोणालाच वेळ नाही हो. व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा, ट्विटर सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक माणूस गुंतलाय. इथं नाम कशाला? एक भाऊची दुसऱ्या वहिनीला सुद्धा मेसेज घरातल्या घरात करतो, गुड मॉर्निंग वहिनी. त्याला घरात असताना सुद्धा तो वहिनीला गुड मॉर्निंग फेस टू फेस बोलत नाही, तो मेसेज वरती बोलतो. इतकं स्पर्धेचं युग आहे, इतकं व्यस्त जग आहे. ज्ञानोबराय आता लोकांना वेळ नाही. हा 15 मिनिटं वेळ देऊ शकतील का? ज्ञानोबराय मी यात काही बदल करू का? ज्ञानोबराय बोलले अगदी निसंकोचपणे तुम्ही बदल करा. तुकोबराय उठले आणि तुकोबरायांनी 6 चरणांच्या अभंगाची निर्मिती केली. नाम संकीर्तन आपलं भाग्य समजा. एवढे गोड वादक कलाकार तुम्हाला भेटले ते बरं का, गायक वादक सहजासहजी भेटत नाहीत बरं का माऊली असे लोक. गेल्या वर्षी स्वामी 14 डिसेंबरला दत्त जयंती होती. किती?
अभंग मी घेतला. त्यांनी पाठीमाग कसं तरी म्हटला. अभंग म्हणत तो म्हटलं काहीच नाही. आणि ज्यावेळेस चाल म्हणण्याची वेळ आली ना, ते म्हटले ताई, कानात येऊन सांगितलं बरं का, ताई अभंग चेंज करा. म्हटलं का? म्हटले पाठच नाही. काय म्हटले? पाठच नाही. पाठच नाही म्हटल्यानंतर वादक मुलगा होता, 16-17 वर्षांचा होता, खूप गोड वाजत होता. त्याला म्हटलं भाऊ पेन आणि कागद दे. त्या मुलाला लगेच पेन कागद दिला. मी विनयावरती ठेवलं, लिहून दिला अभंग. लिहून दिल्याच्या नंतर मग मी म्हटलं घ्या वाचा. लिहून देत तोपर्यंत पण ते शांत बसले. लिहून दिला. म्हटले ताई मला वाचताच येत नाही. काय म्हणले? मला वाचताच येत नाही. मग असे नमुने. मी म्हटलं चला बाबा, पदरी पडले, पवित्र झालं. आता आली भोगसे असावे सादर, काही घेणं नाही देणं. आता आपल्याला न्यावंच लागणार 1.5 तास सांभाळून. मग मी घेतलं सांभाळून आणि दुसऱ्या दिवशी सावळत मध्ये मी गेली. श्राद्धाचं कीर्तन ज्यांच्या वडिलांचं श्राद्ध होतं ते गणेश भाऊ माझे चांगले क्लोज फ्रेंड आहेत. गणेश भाऊंना म्हटलं भाऊ वादक जायत कोण आहेत? म्हटलं ते 2 व्हीलर वरती 2 जोड येतात ना, ते गायक वादक आहे. म्हटलं ओके. जी पहिली जोड आली ती वादक होती, त्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. परंतु जे गायक आले ना, म्हटलं भाऊ आपण अर्धा तास कीर्तन लेट करू. ते म्हटले का? म्हटलं आपण आहे ना कपिल चव्हाणला बोलून घेऊ, तो एकटा जरी आला तरी आपलं कीर्तन छान होऊन जाईल. म्हणजे असे नमुने भेटतात. काय? असे नमुने भेटतात. तुमचं भाग्य समजा, एवढे गोड तुम्हाला कलाकार भेटले, एवढे गोड साथीदार भेटले, त्यामुळे ना जपत चला. माऊली विषय असा होतो, वादक मुलाच्या बोटावरती प्रेम करतात. गावकरी लोक वादक मुलाच्या बोटावरती प्रेम करतात. ह्या कलाकार लोकांच्या कंठावरती प्रेम करतात. आमच्या कीर्तनकार लोकांच्या ओठावरती प्रेम करतात. पण आमच्या कोणी पोटावरती प्रेम करत नाही. आणि ते पोटावरती प्रेम करायची आज वेळ, काळाची गरज आहे. विठ्ठल तुकोबराय म्हटले नामोबराय मी बदल करू का? नामोबरायांनी सांगितलं बदल केला, 6 चरणांच्या अभंगाची निर्मिती झाली. त्यावेळेस नामराय म्हटले तुकोबराय तुम्ही 6 चरणांच्या अभंगाची निर्मिती केली, तो अभंग तो बदल मला मान्य आहे. परंतु 6 चरणांचा अभंग जर आपल्याला चालित म्हणायचा म्हटलं तर कमीत कमी आपल्याला 5 मिनिटं वेळ लागणार. मी काही बदल करू का? म्हटल्यानंतर नामोबराय म्हटले निसंकोचपणे तुम्ही बदल करू शकता. आणि बदल केला 3 चरणांच्या अभंगाची निर्मिती केली. अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची आता, त्रैलोक्य आनंदाची आता, अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची आता. जय जगन्नाथ माऊली खरंच आपलं भाग्य बरं का. काही आम्ही दिंडीत जातो. दिंडीला कोण जातो बरं? जाताना हा दिंडीत आता असे नमुने भेटले. आमच्या दिंडीत ना इतके गोड वादक आहेत, कलाकार लोक आहेत, भजनी लोक आहेत. दिवसभर पाठ आपण जेव्हा उठतो ना 2:30 ला, तेव्हा ज्ञानोबा तुकाराम भाषणापासून हे लोक चालू करतात. काकडा म्हणतात, हरिपाठ म्हणतात, पर सगळे गवळणीपर्यंत येतात बरं का. वासुदेव आंधळा पांगळा नाटपीठ सगळं म्हणतात. आणि हरिपाठाची वेळ आली, आमच्या दिंडीत एक तोता म्हातारा आहे. त्या म्हाताऱ्याच्या हरिपाठ स्वाधीन करतात. म्हणतात माऊली घे हरिपाठ घे. आणि ते इतकं तोताला काय म्हणतात ते त्याच त्याला कळत नाही. त्यावेळेस असं वाटतं ना का बाबा आपला चंपूचा उचलावं आणि तुमच्या दिंडीत निघून जावं. पण ना इतकं डेंजर राहतात बरं का.
एक वेळ जनावर सांभाळलेली बरी, दिंडी नाही सांभाळायची बरं का. दिंडी मालक आहे का इथं कोणी? दिंडी मालक नाही का तुमच्यात कोणी? इथं दिंडी नाही ना? आहे का? हा, दिंडी सांभाळणं खूप अवघड राहतं बरं का माऊली. त्र्यंबकच्या वारीला जातो आम्ही. आपल्या आषाढी वारीला तरी सगळ्या गोष्टी पोषक भेटतात, खाणं पिणं राहणं. त्र्यंबकच्या वारीला आहे ना थोडीशी टंचाई भेटते. टंचाई म्हणजे दिंडी लोक दिंडी मालक करत असतोय, परंतु रस्त्याला वाटत कमी राहतो. पंढरीच्या वाटेत कसं राहतं? पापाचे कळप, हा, तसं इकडे नसतं. हा, कमी राहतं थोडस. हे ना, हा आमचा जो वर्ग आहे ना, पहिला वर्ग लय अवघड. ते तर उठायला सगळ्यात अगोदर आंघोळ्या लवकर, जिथं घरी जाईल ना, जिथं जाईल तिथे यांचे भांडे कपडे यांना सुट्टी देत नाही बरं का. जिकडं जाईल तिकडं. आणि रात्री उशिरा झोपल्या. आता आमच्या दिंडीचं नियोजन करायचं म्हटलं तर तरुण मंडळी जेवायला उशिराच होतो. आम्ही जेवायला बसलो ना तोपर्यंत जेवायला मंडळी येणार बरं का. काय म्हणणार माहिती का? नाही महाराज माझा कांगाच नेला, हिने माझी फणीस तोडली, माझी आरसाच फोडला, हिने माझे कपडेच नेले. हे इतकं अवघड राहतं. दिंडी सांभाळायचं सोपं नाही. त्यामुळं आपल्या गावाचे लोक, कलाकार लोक येतील ना, त्यांना जीव लावत चला, आणि जपत चला. 3 चरणांच्या अभंगाची निर्मिती झाली. नाथरायांनी बदल केला, तोही अगदी आनंदाने ज्ञानोबारायांनी स्वीकारला. आणि ज्ञानोबा म्हणतात तुम्ही जो बदल केलाय तो बदल मला मान्य आहे, आपण तो ऍडिशनल करू, पण जो तुम्ही विचार करताय ना तो शाश्वत नाहीये. तो कुठपर्यंत करताय तुम्ही? पायापाशी पाहताय ना, तो शाश्वत टिकणारा पण नाहीये. शाश्वत आनंद पाहिजे ना, तो कसा? अभंगाचा प्रथम चरण. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन जय लगे माए दया पंढरपुरा, जय लगे माए दया पंढरपुरा, जय लगे माए दया पंढरपुरा, जय लगे दया पंढरपुरा, जय लगे अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके. आता आपण आनंदाचा विचार करणार आहे. आनंद कशाचा? कशाचा? महिला मंडळ जागे आहेत ना? जागे आहात का? लक्ष आहे का? ऐ दीदी मांडीवर बस, उठायचं नाही मला. विक्षेप होतोय जास्त. शांत बसा जरा, फक्त 15 मिनिटं. आनंद बोलून चला पटापट. आनंद कुणाला कशात आनंद, कुणाला कशात आनंद याचं सांगता येत नाही बरं का. विठ्ठला 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 कुणाला खाण्यात आनंद राहतो, खाण्यात बरं का. कुणाला खाण्याचा आनंद राहतो. आमच्या इथे सप्ताह राहतो बरं का डिसेंबर महिन्यात. आमच्या इथे सप्ताह राहतो डिसेंबर महिन्यात. 7 दिवस मस्त पंगत राहते बरं का, क्वालिटी. आमच्या इथे एक माणूस आहे, तो पाणी धरत असतो. काय करतो? पाणी धरतो. हिवाळ्याच्या दिवसात नेमकं डिसेंबरच्या कालावधीमध्ये कांदे नेमकेच दुसऱ्या पाण्यावरती म्हणजे नाही का 2-3 पाण्यावरती आलेले असतात. अशा कालावधीत तो पाणी धरणार. पण तो पाणी धरता धरता विचार काय करतो माहितीये का? वाटेकरवाडीचा सप्ताह आहे वा, मग आता आपल्याला गेलं पाहिजे. कशाला? हा,
मग काही लोक आहेत ना, डोळे जेवणाची पंगत सोडत नाही, 1200ची सोडत नाही, 10वीची सोडत नाही, मुंजीची सोडत नाही, 13वीची सोडत नाही. त्यांना घेणं देणंच नाही हो पंगत कशाची. 8-8 किलोमीटर पायी पायी जातील पण जेवण येतील. त्यांना काय म्हणायचं? पंक्ती पठाण. काय म्हणायचं? खाण्यात आनंद राहतो, कुणाला झोपण्यात आनंद राहतो. झोपण्यात काही लोकांना झोपेत फिरायची सवय राहते, काही लोकांना झोपेत बोलायची सवय राहते ना. हा, प्रत्येकाला आनंद कशात राहील ते सांगितलं. ज्ञानोबा म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करणार आनंद भरणे. ते लोक मी संसार माझा सुखाचा करणार आहे परंतु आनंद देणार. मग तेव्हा लोक म्हटले, बाबा तुम्ही ज्ञानोबा आहे असं कसं म्हणू शकता? एक तर संसार करायचा म्हटलं तर तुम्ही महिला नाहीये. दुसरं म्हणजे जरी आपण विचार केला पुरुषाचा संसार आहे तर तुम्हाला ज्ञानोबा आहे तुमच्या झोळीत दगड माती टाकली, ज्ञानोबा आहे तुम्हाला खापर मिळू दिले नाही, ज्ञानोबा आहे तुम्हाला 2 टायमिंगचं जेवण मिळू दिले नाही आणि तुम्ही संसार करणार कसे? क्वेश्चन मार्क. लगेच आन्सर. म्हटले, बाबा मी संसार करणार ना, अगदी संकोचपणे करणार. मी कुणाकडे हात पसरणार नाही, काहीच नाही. मला जर समाजाने मदत नाही केली मी माझ्या बापाकडे जाईन आणि बापाकडे जाऊन आहे ना, बापाकडे जाऊन मी माझा संसार सुखाचा करेन. म्हटले, बरं ठीक आहे, तुझ्या बापाचा ऍड्रेस सांग. काय म्हणले? ऍड्रेस सांग. मग त्यावेळेस ज्ञानोबारायांनी ऍड्रेस सांगायला सुरुवात केली. त्याच्यासाठी प्रमाण दे. जम्मू या द्वीपमाचे जम्बूद्वीप नावाचं एक अरण्य, तिथं जा आणि तिथं आमचा बाप राहतो. ते म्हटले, अहो जम्बूद्वीप आम्ही कुठं पाहणार? आशिया खंड इथं आम्हाला परीक्षेत जर आपल्याला सांगितलं ना भारताचा नकाशा, त्याच्यात आपलं महाराष्ट्र राज्य शोधून दाखवा, ते आम्हाला सापडलं. इथं आशिया खंडात जम्बूद्वीप कुठं आम्ही शोधणार? तेव्हा म्हटले, बरं चला सोपं करून देतो. भीमा तीरे एक वसविले भीमा नदी जिथं चंद्रासारखा आकार झाला ना तिथं जा. ते म्हटले, बरं ठीक आहे तिथं जायचं म्हटलं, पण मग आम्ही तिथं जाऊन काय करणार? ओळखणार कसा? ऍड्रेस सांग ना जरा व्यवस्थित सांग. ते म्हणले, नाही का कळत? मग आता ऍड्रेस लिहून घ्या. जाईन गे माये तया पंढरपूर, 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 माये तया पंढरपूर, जाईन गे माये तया
एक म्हणजे आपण दिलेलं त्यांना आदर आणि दुसरं म्हणजे आपले शेजारी कोणीतरी झोपलेलं जागवली. विठ्ठल विठ्ठल एवढा सुंदर धर्ममंडप आहे, एवढा सुंदर धर्ममंडप आहे. ह्या धर्ममंडपात कुणी पण येत नाही हा. आणि तुम्ही किती प्रयत्न करा स्वामी, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली. सहजासहजी कुणाच्या पण देवाचं नाव तोंडात येत नाही बरं, येतच नाही. तुम्ही किती प्रयत्न करा. आजोबा तुमच्या काळात जर दोन माणसं तुमचे पाहुणे बिवणे एकत्र जर आले तर तुम्ही काय म्हणायचे? काय म्हणायचे? आले पहिल्यांदा हाय गुड मॉर्निंग काय म्हणायचे? काय म्हणायचे? राम राम. बरोबर. आपण काय म्हणतो? समजा रामकृष्ण हरी हा आपला वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र आहे. बरोबर. राम राम ज्यावेळेस आपण दोन लोक समजा दोन मित्र अनेक दिवसांनी एकत्र आलो, जो होणारा आनंद आहे, जो आनंद आहे तो उत्सव तो साजरा करण्याचा त्यावेळेस आपण काय करतो? जय घोष करतो. काय करतो? जय घोष करतो. म्हणून आपले जुने म्हातारे लग्न ठरलं किंवा लग्नाच्या वेळेस एकमेकांना आलिंगन देऊन राम राम म्हणायचे. काय म्हणायचे? राम राम म्हणायचे ना. ते आता हा राम राम गेला हाय हॅलो गुड मॉर्निंग पर्यंत येऊन पोहोचलो. हे संस्कार कोणी देणं काम आहे? आपलं काम आहे. बरोबर ना. ह्या धर्ममंडपात येणं काही सोपं नाही ना. आपल्यावरती अनेक जणांचे उपकार आहे म्हणून आपण निस्वार्थपणे आणि नाही का एकदम निश्चिंतपणे ह्या धर्ममंडपात येऊ शकतो. पहिला उपकार आपल्यावरती शेतकऱ्याचा आहे. शेतकऱ्याचा आहे. आपण संध्याकाळी झोपताना शेतकऱ्याचे आभार मानले पाहिजे. आपण सगळे शेतकरी वर्गातले बरोबर ना. शेतकऱ्याचे आभार मानले पाहिजे का? तर बाबा तू दिवस उगवल्यापासून संध्याकाळपर्यंत राबतो, तू त्या मातीत सोनं पिकवतो म्हणून आज आम्ही पोटभर खातो. म्हणून आपण त्याचे आभार मानले पाहिजे आणि दिवस उजळला का ते जवानांचे आभार मानले पाहिजे. ते आहेत म्हणून आपण निवांत झोप घेऊ शकतो. निवांत. आपल्याला वाटलं सकाळी 8 पर्यंत झोपतो, आपल्याला वाटलं 10 पर्यंत झोपतो, माझ्यासाठी असले तर 12 पर्यंत पण झोपते. बरोबर ना. हा देश आहे ना सहजासहजी नाही, सहजासहजी असं भेटलेलं नाही. हे जे सुख आहे ना असं सहजासहजी नाही. हा देश इतकं